लातूर महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार समोर आलाय। सर्वोच्च न्यायालयानं मात्र दणका दिलेला आहे। निविदा मॅनेज करण्याच्या प्रकाराला पायबंद आहे। ठराविक कंत्राटदारालाच कंत्राट देऊन गैरवापर झालाय। लातूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विकास कामांचं कंत्राट देताना स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे राज्यासह देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामाच्या निविदा प्रक्रियेत आता पारदर्शकता येणार आहे। लातूर महानगरपालिकेची जी वेगवेगळी कंत्राट आहेत त्या संदर्भात या ठिकाणी मॅनेज केली जातात अशा पद्धतीची तक्रार सुप्रीम कोर्टामध्ये करणारे त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय कंत्राटदार माझ्यासोबत आहेत। तुम्ही काय नेमकी तक्रार केलेली होती आणि कशा पद्धतीने हे कंत्राट मॅनेज केले जातात अशा पद्धतीचा दावा तुम्ही केला होता आणि आता कोर्टाने त्या संदर्भातला काय निकाल दिलाय? कॉम्पिटिशन शासनाचा जो उद्देश आहे कॉम्पिटिशनचा त्याला छेद देत होते अधिकारी। स्पर्धा व्हावी, नैसर्गिक स्पर्धाच्या ऐवजी मॅनेज मध्ये अधिकारी लोक काय करत होते, किती घेत होते, किती देत होते त्यांनाच माहिती आहे। पण घेतल्याशिवाय दिल्याशिवाय मॅनेज होणारच नाही। त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय झाला। आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टालाही आमचं म्हणणं मान्य झालं। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं आदेश काढलेला आहे। आता प्रशासन त्याच्यावर काय अंमलबजावणी करतंय ते भविष्य सांगेल। त्याचे पूर्ण जी क्रोनॉलॉजी आहे प्रशासनाची ती समजून घेऊन त्याच्यामध्ये त्या कंत्राटदारावर कसा झालेला अन्याय दूर करता येईल याबाबतचे आपण त्यामध्ये निर्देशाचे पालन करावे म्हणून असा एक सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगला व निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याकरिताचा एक आदेश आमच्या याचिकेमध्ये दाखल करून त्यामध्ये प्रशासन असेल किंवा राज्यातील इतर उच्च न्यायालय असतील यांना त्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। अजय गोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।